सैतानाने येऊन तिचे काय केले, कान भरले. आणि जग बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही किती ओरडून सांगा, अगदी जीव तोडून सांगा, परंतु त्या चांगल्या गोष्टी लवकर काही माणसाच्या कानामध्ये जात नाहीत. परंतु वाईट गोष्ट हळूच जरी थोडी जरी सांगितली ना, ती पटकन लगेच कानामध्ये घुसते आणि माणसाचा विश्वास त्याच्यावर काय होतो, बसतो लगेच. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सैतानाने हवेच्या कानामध्ये ती गोष्ट सांगितली का जर तुम्ही फळ खाल्लं तर तुम्ही कसे होणार, देवासारखे होतात. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपात बनवलं. मग लगेच देवाची जागा घ्यायचा काय प्रयत्न करायचा नाही. जर तिचं लक्ष देवाकडे असतं ना तर ती म्हटलं असती नाही, ऑलरेडी मला देवाने त्याच्या प्रतिरूपात बनवलेलं आहे. परंतु तिने सैतानाचं ऐकलं, सैतानाला संधी दिली आपल्या जीवनामध्ये प्रवेश करण्याची. आणि बघा या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. आता बघा या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं माहितीये का, खाण्यास चांगलं. खाण्यास चांगलं म्हणजे काय आहे, ही देहाची वासना आहे, देहाची वासना आहे. दिसण्यात मनोहर ही काय आहे, डोळ्याची वासना आहे. आणि शहाणे करण्यास इष्ट ही काय आहे, संसाराविषयीची पुषट. सगळ्यांमध्ये काहीतरी नाही का असं वाटतं मी कुणीतरी असलं पाहिजे किंवा स्वतःबद्दल एक माणसाला वाटतं नाही का, लोकांनी मला काहीतरी वेगळं म्हणावं. आणि खरोखर एक तिला वाटलं या सगळ्या गोष्टी ते फळ खाल्ल्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये आल्या. कारण या ठिकाणी आपल्याला काय सांगतं देवाचं वचन की जीवाचा ओढा कुठं असतो, जगाकडं किंवा जगातल्या गोष्टींकडे असतो. आणि म्हणून या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. परंतु ज्या वेळेस फळ खाल्लं प्रियानो, त्याच वेळेस कोणती घटना घडली त्यांच्या जीवनावर. फळ खाल्ल्याबरोबर आज्ञेचं उल्लंघन तर केलं, पण त्याच्याबरोबर शाप जीवनात आले. मग शाप कुठं आले, आत्म्यावर आले का शाप, नाही, शरीरावर शाप आले. शरीरावर काय झालेले आहेत, शाप आले, बंधन आले, समस्या आल्या, त्रास आला, वेदना आल्या नाही का. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी काय सांगतं की परमेश्वराने आदमाला शाप दिला की तू निडळाच्या घामाने कष्ट करशील आणि तू नंतर भाकर खाशील, तू माती आहेस आणि पुन्हा मातीला जाऊन मिळशील. हा शाप शरीरावर आला प्रियानो. परंतु त्या परमेश्वराने ज्यावेळेस त्यांना हा शाप दिला त्याच्यानंतर परमेश्वराने पुन्हा एकदा त्या शरीरावरचे किंवा शाप तोडण्यासाठी ख्रिस्ताच्या द्वारे योजना केली नाही का. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा एकदा आपल्यासाठी एक तारण्याचा मार्ग मिळवून दिला किंवा ते शाप तोडण्याचं एक आपल्याला सामर्थ्य मिळवून दिलं प्रियानो. आणि म्हणून त्या परमेश्वराने जरी शाप दिला असेल तर तुम्हाला काबड कष्ट करावे लागतील, कष्ट करून तुम्हाला भाकर मिळवून खावी लागेल. परंतु तोच परमेश्वर पुढे आपल्याला अभिवचन देतो की तू ज्या कामामध्ये हात घालशील त्याच्यामध्ये मी तुला यश देईल किंवा बरकत देईल. आणि खरोखर तुझ्या हातच्या प्रत्येक कामाला मी आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे प्रियानो. म्हणून आज देखील ते शाप मनुष्याच्या जीवनामध्ये कार्यरत आहेत प्रियानो. परंतु आज त्याच्यापेक्षा अधिकही अनेकही शाप आपल्या पिढ्यांवर आहेत, आपल्या कुटुंबांवर आहेत. अनेक कुटुंब पीडित आहेत प्रियानो. प्रत्येक कुटुंबामध्ये अंधकाराचं कार्य आहे. वारंवार त्यांच्या जीवनावर सैतानाचे हल्ले होत आहेत. वारंवार त्यांचा पैसा 12 महिने दवाखान्यामध्ये, सतत आजारी, घरामध्ये अशांती आहे. आणि आज प्रियानो देवाचं वचन आपल्याला यातून शिकायला मिळतं की आपण ते सर्व प्रकारचे शाप तोडूया देवाच्या प्रार्थनेच्या द्वारे, देवाच्या अभिषेकाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे. ते सर्व शाप आपण तोडून टाकू आणि एक नवीन जीवनाला आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. कारण परमेश्वराने ते अभिवचन, ते सामर्थ्य आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. कारण बघा अनुवाद 28 मध्ये देवाचं वचन आपल्याला काय सांगतं की ह्या ज्या आज्ञा मी आज तुला सांगत आहे त्या जर तू लक्षपूर्वक ऐकशील आणि काळजीपूर्वक पाळशील तर सर्व आशीर्वाद तुझ्याकडं धावत येतील असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. म्हणून जे काही शाप किंवा जे काही बंधनं, जे काही अडकणं आपल्या कुटुंबावर असतील त्यानं ते सगळं तोडण्याचं देखील सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. देवाचं वचन सांगतं की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. आणि म्हणून आज तुम्ही प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांसाठी अशा प्रकारे प्रार्थना करा की त्यांच्यावर जे बंधनं असतील, जे शाप असतील, जे पिढ्यांपासून आलेले शाप असतील ते येशूच्या नावामध्ये तुटले गेले पाहिजे प्रियानो. कारण देवाचं वचन काय सांगतं की देवाच्या लोकांना तंत्र आणि मंत्र चालत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपण मुखातून आशीर्वादाची वचनं उच्चारतो किंवा आशीर्वादाची वचनं बोलतो ना तसंच आपल्या जीवनामध्ये घडतं प्रियानो. कारण देवाचं वचन आपल्याला फक्त होय आणि आमेन म्हणायला शिकवतं प्रियानो. म्हणून जे आपल्याकडे नाही किंवा जे आपल्या जीवनात हानी झालेली आहे त्याचा विचार करत बसण्यापेक्षा ज्या संकट येत आहेत त्याच्याकडे बघत
बघण्यापेक्षा त्यातून आपल्याला बाहेर काढणारा जो परमेश्वर आहे त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, त्याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे आणि त्या वचनातून आपण शिकलं पाहिजे प्रियानो, की तो परमेश्वर आपल्याला यश देणारा परमेश्वर आहे, तो परमेश्वर आपल्याला आशीर्वादित असं करणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि म्हणून बघा, जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं की जीवाचा आणि देहाचा ओढा जगाकडे असतो, तरी देखील आत्म्याच्या द्वारे त्याच्यावर नियंत्रण मिळवा. त्याच्याद्वारे देहावर काय करा, आत्म्याच्या द्वारे नियंत्रण मिळवा आणि आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. बघा, गलतीकारच्या पत्रामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललं म्हणजे देह वासना पूर्ण करणार नाही, आणि देह वासना पूर्ण करणार नाही म्हणजे आपण पापात पडणार नाही किंवा कुठल्याही वाईट आणि चुकीच्या गोष्टींमध्ये आपण जाणार नाही. पण ज्यावेळेस मनुष्य देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाही त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची जगिकता असते, त्याला जगातल्या गोष्टी आकर्षक वाटतात आणि जगातल्या गोष्टीमध्ये त्याचं मन रममाण होत असतं प्रियानो. म्हणून आज तुम्ही आणि मी, आपण जे देवाचे निवडलेले लोक आहोत, ते आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरावर आत्म्याचं नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या आत्म्यावर शरीराचं नको आहे, नाही का. आणि म्हणून आपण देवाच्या सानिध्यामध्ये चाललं पाहिजे. ज्यावेळेस आपण जीवाची इच्छा किंवा देहाच्या वासनेप्रमाणे चालायला बघतो त्यावेळेस देहाची वासना ही आपल्याला देवापासून दूर घेऊन जाते, देवाच्या जवळ राहू देत नाही प्रियानो. तसंच एक आपण आणखी एक शास्त्रभाग वाचूया. लूक याचा 12वा अध्याय. बाराचं 16 पासून वाचा. त्याच्यास एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवायस मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे. बघा, या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की जीव जो आहे तो आपल्याला किंवा आत्म्याला देवापासून काय करतो, दूर घेऊन जातो प्रियानो. आणि अशीच गोष्ट या मनुष्याच्या देखील जीवनामध्ये आहे. देवाचं वचन आपल्याला शिकवतं की एका धनवान मनुष्याच्या जमिनीला काय झाले, फार पीक आले. तो गरीब होता का, श्रीमंत मनुष्य होता, आणि त्याच्या जमिनीला फार पीक आले. त्यावेळेस त्याचा जीव विचारात पडला. त्याचा जीव विचार करू लागला की आता मी काय करू, आता पीक तर इतकं आलंय की ठेवायला जागा नाहीये. त्याच्या ठिकाणी एखादा विचार चांगला असतं तर म्हटलं असं थोडंफार गोरगरिबांना वाटून देऊ, आपले कष्ट असतं तर नक्कीच वाटलं असते का थोडंफार गोरगरिबांना वाटून देऊ म्हणजे आपलं जागा होईल ठेवायला उरलेल्या. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे, याच्यातून त्याच्या जीवनाबद्दल आपल्याला दिसत त्याला कोणाविषयी काही वाटत नाही प्रियानो. आणि या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की तो म्हणतो की पीक तर फार आलेलं आहे, आता मी काय करू, धान्य साठवायला जागा नाही. आणि मग तो योजना करतो त्याच्या जीवनाविषयी आणि तो म्हणतो की आता मी जे जुने कोठार आहे ते काय करीन, पाडून टाकीन आणि आता नवीन मोठाले कोठार मी काय करीन, बांधीन आणि त्याच्यामध्ये सगळा माल साठवून ठेवील. आणि मग तो आपल्या जीवाला मी काय म्हणेल, जीवा खा पी आणि काय कर, आनंद कर, आयुष कर. कारण पुष्कळ दिवस पुरा इतका माल तुझ्यासाठी काय केलाय, साठवून ठेवलाय. उद्याची खात्री कोणाला आहे का, नाही. म्हणूनच मी अगोदर सांगितलं का प्रत्येक दिवस असा जगा की तो आपला शेवटचा दिवस आहे. आणि त्या प्रत्येक दिवशी देवाच्या सहभागितेमध्ये राहा, देवाच्या उपस्थितीमध्ये राहा आणि देवाला खरोखर आजचा दिवस दिला म्हणून देवाला धन्यवाद द्या आणि एक चांगलं जीवन जगण्याची नाही का सुरुवात करा प्रियानो. या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला असं वाटलं की मी खूप दिवस जगल आणि म्हणून तो जीवाला सांगतो का हे माझ्या जीवा खा पी, आता खूप दिवस पुरल
इतका माल मी तुझ्यासाठी कमवून ठेवलेला आहे. बघा, जगामध्ये असे भरपूर लोक आहेत की इतकी संपत्ती त्यांनी साठवून ठेवलेली आहे की अनेक पिढ्या त्यांच्या बसून खातील. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की सुख भोगणं हे देवाच्या कृपेविना होत नाही. तुम्ही किती संपत्ती साठवून ठेवा, डोळ्यांनी पाहण्या पलीकडे त्याचा काहीच उपयोग होत नाही, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. ठीक आहे, तुम्ही साठवून ठेवलं, परंतु येणारी पिढी ही कशी असेल तुम्हाला माहिती आहे का? नाही. म्हणून आहे या जीवनामध्ये जे देवाने आपल्याला दिलं ना, त्याच्यामध्ये समाधानी राहा, आनंदी राहा, आशीर्वादित राहा आणि येणाऱ्यांसाठी थोडं साठवून ठेवा. असं मी म्हणत नाही की काहीच ठेवू नका, नाही तर ते म्हणतील आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? आपल्या लेकरांना धन दौलत तुम्हाला देता नाही आलं ना तरी चालेल, परंतु ख्रिस्त त्यांना द्या. देवाचं वचन त्यांना शिकवा, देवाचं भय धरायला त्यांना शिकवा. जरी तुम्ही त्यांच्यासाठी धन दौलत कमवून नाही ना ठेवलं तरी ते देवाचं भय जर त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही धरायला शिकवलं ना, तुमचे लेकरं बिघडणार नाही. तुमचे लेकरं आशीर्वादित असतील. देवबाप त्यांना चांगल्या नोकऱ्या देईल, देवबाप त्यांना आशीर्वादाच्या उंच ठिकाणी ठेवील, देवबाप त्यांचा परिवार आशीर्वादित करील. आणि म्हणून प्रियानो, या माणसाच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की उद्याच्या दिवसाची खात्री बाळगू नको. आपल्याला माहित नाही आपलं आयुष्य किती आहे, परंतु जे काही दिलं आहे त्या आयुष्यामध्ये आपण देवाचं भय धरून चालणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण देवाला भिवून, देवाला स्मरून चालणं गरजेचं आहे. दररोज आणि दररोज आपण देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगलं पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या प्रत्येकाला आपण देवाचं वचन शिकवायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना देखील आपण देवाच्या वचनाचे संस्कार करायला पाहिजे. या ठिकाणी जसा दावीद म्हणतो ना की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, तसं आपल्या जीवाला म्हणा. किती कंटाळा आला ना तरी प्रार्थना करायची आहे, नाही का? आता येतं मला नेहमी सांगतात माझ्याबद्दल, परंतु मला कंटाळा नाही येत प्रियानो, कारण प्रार्थना आपला श्वास आहे. प्रार्थना सगळी परिस्थिती बदलते. जर प्रार्थना केलं नाही तर सैतान लगेच आपल्या जीवनामध्ये घुसत प्रियानो आणि आपलं जीवन विस्कळीत करून टाकल. म्हणून या वर्षामध्ये खूप प्रार्थना करा आणि प्रार्थनामय जीवनामध्ये वाढा. आणि आपल्या कुटुंबासाठी तुम्ही असं प्रार्थना योद्धे बना की किती संकट आले तरी तुम्ही हलून गेले नाही पाहिजे. म्हणून मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की गेल्या वर्षामध्ये सैतानाने आपल्या सगळ्यांना हादरवून सोडलं, परंतु ह्या वर्षामध्ये आपल्याला सैतानाला हादरवून सोडायचं आहे. आणि किती संकट आले ना तरी ते आपल्या प्रार्थनेच्या द्वारे परत गेले पाहिजे. बघा, पहिले इतिहास आणि 4 आणि 10 मध्ये आपल्याला याबेसाची प्रार्थना वाचायला मिळते किंवा ऐकायला मिळते. याबेसाने प्रार्थना केली. वाचूया आपण, 1 मिनिट. चार आणि 10 वचन. यावेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा: तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलुकाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. बस बघा, या ठिकाणी याबेसाने किती छान देवाकडे प्रार्थना केली. तो म्हणत आहे की तू खरोखर माझे कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. म्हणजे तो परमेश्वराला त्या ठिकाणी आग्रह करत नाही किंवा नाही का कुरकुर करत नाही किंवा काय, तो म्हणतो देवा जर असं झालं तर किती बरं होईल. परंतु त्या अगोदर तो त्याचं स्वतःचं जीवन देवाला तशा प्रकारे सादर करत आहे. त्याचं जीवन तशा प्रकारे होतं. गेल्या दिवसामध्ये आपण अनेकदा देवाला नाकारलं असेल, देवाविषयी कुरकुर केली असेल, प्रार्थना सोडली असेल किंवा देवापासून दूर गेलो असेल, परंतु त्या सगळ्या गोष्टी या नवीन वर्षामध्ये सोडून द्या प्रियानो. आणि आज परमेश्वराला या याबेसाच्या प्रार्थनेप्रमाणे म्हणा की प्रभू, गेल्या दिवसामध्ये माझ्या जीवनामध्ये जे झालं ते झालं, परंतु देवा जर या वर्षामध्ये जर तू आम्हाला आशीर्वादित करशील तर किती बरं होईल. देवा तू आम्हाला कृपा पुरव. देवा तू आम्हाला निराश होऊ देऊ नको. देवा तू आम्हाला खचून जाऊ देऊ नको. देवा तू आम्हाला हताश होऊन जाऊ देऊ नको. देवा किती संकट आले तरी त्याच्यामध्ये स्थिर राहण्याची आम्हाला कृपा पुरव. मी असं नाही म्हणणार की देवा संकटच येऊ देऊ नको. स्वातीने सांगितलं त्या दिवशी की किती संकट आले तरी हालतच नाही बाई. आणि खरंच प्रियानो, खूप संकट
तिच्याच नाही तुमच्या सगळ्यांच्या जीवनात आले गेल्या वर्षामध्ये. परंतु मी खरोखर देवाला धन्यवाद देते का तुम्ही एकही जण प्रभूपासून दूर गेले नाही. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का जे काही देवाच्या वचनाचं बीज तुमच्या अंतःकरणावर आम्ही पेरलेलं आहे ते येशूच्या नावामध्ये उगवलं जात आहे. आणि खरोखर आज तुम्ही किती संकटातून गेले ना तरी तुम्ही हल्ले नाही. ही सैतानासाठी फार खेदजनक बाब आहे प्रियानो. त्याने फार तुम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील तुम्ही देवाला सोडलं नाही. तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहिला. तोच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. जगातल्या गोष्टीच्या पाठीमागे अजिबात पळायचं नाही. बघा उपदेशकाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे का उपदेशक म्हणतो तो राजा आहे, सगळं काही भरपूर आहे, त्याच्याकडं कुठलीच अशी गोष्टीची कमी नाही. धन दौलत पैसा अडका सगळं बायका लेकरं अगदी भरपूर सगळं काही आहे आणि तो म्हणतो सगळा कार्यक्रम कसा आहे व्यर्थ आहे. माणूस किती खटाटप करतो जीवनभर स्वतःचं जीवन जगण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी मरतो काबड कष्ट करतो परंतु उपदेशक म्हणतो सगळंच व्यर्थ आहे. तुम्ही किती करा सगळं कसं आहे व्यर्थ आहे. पण एकच गोष्टीचं अगत्य आहे ती म्हणजे देवाची आराधना आहे. एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे देवाची प्रार्थना आहे. कारण परमेश्वराची प्रार्थनेच्या द्वारे सगळे बंधनं तुटले जातात. परमेश्वरच्या प्रार्थनेद्वारे आपल्याला आरोग्य मिळतं. परमेश्वरच्या प्रार्थनेमुळे आपली सर्व परिस्थिती बदलते आणि खरोखर देवाच्या सानिध्यामध्ये राहिल्याने सगळे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतात. खरोखर प्रियानो मला आनंद वाटला की तुम्ही सगळ्यांनी आज नवीन वर्षाची छान प्रार्थनेने सुरुवात केली. तुम्ही प्रत्येकाने प्रार्थना केली. दुसरी महत्वाची गोष्ट अर्चना सिस्टर बद्दल मला वाटते प्रियानो त्यांच्या जीवनात दुःख आहे त्या माझी आशा आहे मला खात्री आहे की या दिवसात तो परमेश्वर ज्याने दुःख दिलाय तोच आनंद देणारा परमेश्वर आहे. तो तुमचं जीवन आशीर्वादित करेलच करेल. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे दुःख अडचणी संकट आले म्हणजे देवाला दोष द्यायचा देवाविषयी कुरकुर करायची ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. महत्वाची गोष्ट काय आहे अरिष्ट आलं तर मी कुठेतरी चुकत आहे. माझ्या जीवनात कुठेतरी पाप आहे. माझ्या जीवनामध्ये मी कुठेतरी कमी आहे म्हणून हे अरिष्ट मजवर आलेला आहे. त्यांनी साक्ष सांगितली सुंदररित्या की त्यांच्या पतीसाठी त्या प्रार्थना करत होत्या का देवा सगळ्या चुकीच्या गोष्टी बंद होऊन जाऊ दे कारण त्याच्याद्वारे आपल्या जीवनात शाप येतात. आणि जर मनापासून जर त्यांनी ही गोष्ट बाळगली ना खरोखर ही जर त्यानुसार केलं ना तर देवबाप त्यांचे राहिलेलं आयुष्य खूप आशीर्वादित करणार आहे. देवबाप त्यांचंच नाही आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या वेळेस तुम्ही पश्चाताप करताना प्रियानो पश्चाताप करणं म्हणजे देवाचा क्रोध शांत करणं. पश्चाताप करणं म्हणजे देवाचा राग शांत करणं. कारण तुम्हाला माहिती आहे की निनवेच्या लोकांवर परमेश्वर इतका चिडला होता का त्यांना नष्ट करून टाकणार होता पण तरी देखील देवाने एक संधी त्यांना दिली. तसं तो परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देत असतो कारण देवाची इच्छा कोणाचाच नाश होऊ नये. पण ज्या वेळेस मनापासून त्यांनी पश्चाताप केला ते देवाकडे वळाले ना प्रियानो देवाचा क्रोध शांत झाला. योनाला फार राग आला मला 40 दिवस ओरडायला लावलं कशाला मला लावलं त्या लोकांमध्ये. इतके डेंजर ते लोक तरी मी तिथं जाऊन सांगितलं तू यांना नष्ट कर देवा तू म्हटलं तसं कर पण नाही प्रियानो. तो परमेश्वर दयाळू कृपाळू तो मंद क्रोध आहे तो दयाच करणार आहे तो प्रेमच करणार आहे. आणि म्हणून आपण किती चुकलो ना तरी जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत तुम्हाला संधी आहे प्रियानो. अनेक लोक आहेत मी उद्या बदलन मी नंतर बदलन काही म्हणतात त्या चोरासारखे मी शेवटच्या त्या चोराला संधी भेटली आपल्याला भेटेल का नाही त्याची काय गॅरंटी नाहीये. जर शेवटच्या समयात आपला आवाजच जर गेला ना तर काय क्षमा मागणार तुम्ही आणि काय पश्चाताप करणार देवाकडे. म्हणून दररोज आणि दररोज देवाकडे पश्चातापरूपी अंतःकरणाने वळा प्रियानो. तर देवाला शरण या तो परमेश्वर आपलं जीवन आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रियानो की जसं उपदेशक म्हणतो का जगातल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत प्रियानो परंतु देवाचं भय धरणं देवाची आराधना करणं हे तुम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून आज जेही तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आज तुम्ही काही जण नवीन आहात तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की त्या परमेश्वराची उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे. जे काही दुःख ज्या काही अडचणी ज्या काही समस्या घेऊन तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात ते तुमच्या अंतःकरणावरचं सगळं ओझं निघून जाणार आहे आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. कारण तो परमेश्वर म्हणतो की जग देतं तसं नाही तर मी माझी शांती तुम्हाला देतो. आणि तो परमेश्वर आज तुमच्या जीवनात शांती देणार आहे. आज तो परमेश्वर तुम्हाला सुटका देणार आहे. आज तो परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे आणि आज तो परमेश्वर तुम्हाला तारण देणार आहे प्रियानो. आणि म्हणून त्याच्या वचनावर विश्वास ठेवा आणि या नवीन वर्षामध्ये त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगा तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. म्हणून देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देव. दररोज आपल्या जीवाला सांगा की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर.